नमस्कार मित्रांनो, दिनांक 26 मार्च 2025 रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईट ycmu.digitaluniversity.ac वर परीक्षा विभाग एक्झामिनेशन डिव्हिजन मार्फत परिपत्रक क्रमांक 8 मे जून 2025 प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। कशा संबंधी आहे ते आपण पाहूया। पुनर्परीक्षार्थी रिपीटर परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ। म्हणजे आता बरेच दिवस झालं पुनर्परीक्षार्थी रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीनं भरण्याचं चालू होतं, त्याची तारीख संपत आलेली होती, तर त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। पुढे बघूया संदर्भ पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्याबाबत सूचनापत्रक 10 मार्च 2025। पॉईंट नंबर 1, वरील संदर्भीय पत्रान्वये पुनर्परीक्षार्थी रिपीटर परीक्षा अर्ज भरण्याबाबतचे सूचनापत्रानुसार परीक्षा अर्ज भरण्याचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे। आता सदर परीक्षा अर्ज भरण्यास पुढील प्रमाणे विशेष विलंब शुल्कासह मुदतवाढ देण्यात येत आहे। ठीक आहे, आता हे तक्ता दिलेला आहे। ह्या तक्त्यामध्ये तुम्हाला बघायचे दिनांक बघायचे, तुम्ही ज्या दिवशी फीस भरणार आहे त्या दिवशी दिवस बघायचा आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला पेमेंट करायचं आहे। फॉर्म भरणं अतिशय सोपं आहे। ycmu.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं। होम पेजवर उजव्या हाताला ऑनलाईन रिपीटर एक्झामिनेशन म्हणून एक टॅब दिसतो, त्या टॅबवर क्लिक करायचं। नंतर तुमचा PRA नंबर टाकायचा, खाली कॅप्चा कोड टाकायचं आणि सबमिट करायचं। मग आपोआपच तुम्हाला माहीत असो नसो की तुमचे किती विषय फेल झाले आहेत, तुम्ही किती विषयात ॲबसेंट असतात आणि ॲबसेंटमुळे फेल झालात, काहीही असो, तुम्ही परीक्षेला उपस्थित नसाल, परीक्षा देऊन फेल झाले असाल, काहीही असलं तरी तुम्ही PRA नंबर टाकून सबमिट केल्यानंतर आपोआपच तुम्ही ज्या ज्या विषयात फेल झाले आहात ते विषय तुम्हाला समोर दिसतील आणि तुम्हाला किती विषयांची परीक्षा द्यायची, सगळ्या विषयाची परीक्षा द्यायची असेल तर सगळे विषय सिलेक्ट करा आणि पेमेंट करायचं आहे। मोजक्याच विषयाची परीक्षा द्यायची असेल तर मोजकेच विषय सिलेक्ट करा आणि तेवढ्यांचीच पेमेंट करा। ठीक आहे, तुम्हाला पेमेंट किती आहे ते पण दाखवतं स्क्रीनवर। पुढे प्रोसीड केल्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर मग PRA नंबर हाच तुमचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे इथं। ठीक आहे, कुणाला विचारायची गरज नाही आणि तुम्ही कोणती परीक्षा फेल झाल्यात ही बी माहीत नसेल तर ती पण दाखवतं PRA नंबर टाकल्यानंतर। फक्त पुनर्परीक्षार्थी रिपीटर ऑनलाईन अर्ज भरणे या टॅबवर क्लिक करायची तुम्हाला होम पेजवर। तक्ता पाहूया आता। सुधारित मुदतवाढ देण्यात आलेली आहे, तर सुधारित मुदतवाढनुसार कोणत्या टायमाला कोणता शुल्क लागणार आहे ते पाहू। विनाविलंब शुल्कासह दिनांक 27 मार्च 2025 ते 28 मार्च 2025। आता आज तर दिनांक आहे 29 मार्च 2025, त्याच्यामुळे ही विनाविलंब शुल्काची तारीख संपलेली आहे। पुढचा पॉईंट, विलंब शुल्कासह ₹100 सह ₹100 विलंब शुल्क लागून तारीख किती असणार आहे मुदतवाढ? 29 मार्च 2025 ते 3 एप्रिल 2025 पर्यंत। ठीक आहे, म्हणजे आज दिनांक 29 मार्च 2025 पासून 3 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही विलंब शुल्क विलंब शुल्क ₹100 ॲड करून भरू शकता। तिथं ऑटोमॅटिक ॲड होऊन येतं, ₹100 तुम्हाला टाकायची गरज नाही। तिथं तुमचं नॉर्मल शुल्क आणि त्याच्यात प्लस ₹100 ॲड होऊन आपोआपच येतं, कारण आज 29 तारीख असल्यानं। पुढे विशेष विलंब शुल्कासह ₹500 सह। आता विशेष विलंब शुल्क सुद्धा दिलेलं आहे आणि ₹500 विशेष विलंब शुल्क लागून तुमच्या पेपरचे जे पैसे असतील ती पैसे असे सगळे मिळून तुम्हाला तिथं पेमेंट ऑप्शन येईल। तारीख किती असणार आहे? 4 एप्रिल 2025 ते 6 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही ₹500 विशेष विलंब शुल्क लावून ऑनलाईन पेमेंट करू शकता। हे सगळं ऑनलाईन आहे, कुणाकडे पैसे द्यायची गरज नाही। कुठल्याही ऑनलाईन सेवा केंद्र, कुठल्याही महाई सेवा केंद्र, कुठलेही आपले सरकार सेवा केंद्र, कुठलेही कस्टमर सर्व्हिस सेंटर, जिथं कुठं लॅपटॉप आहे, इंटरनेट कनेक्शन आहे, असं कुठेही जाऊन तुम्ही तुमचा PRA नंबर सांगून पुनर्परीक्षार्थी रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म भरू शकता। आणि हा पुनर्परीक्षार्थी रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म मे जून 2025 परीक्षेला बसण्याकरता आहे। ज्यांना कोणाला मे जून 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षेला बसायचं आहे व आपले पेपर आपल्याला पास व्हायचं आहे परीक्षा देऊन, त्यांच्याकरता हे पुनर्परीक्षार्थी रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म ऑनलाईन भरायचं आहे। ठीक आहे, कोणाकडे पैसे द्यायची गरज नाही। तुमच्या ATM कार्डमध्ये म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स असेल तर तुमचं स्वतःचं ATM कार्ड देऊन सुद्धा तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता, काय अडचण नाही। ATM कार्ड डेबिट कार्ड सोबत घेऊन जायचं आणि ऑनलाईन पेमेंट तुमच्याच अकाउंटमधून करून टाकायचं, चिंताच नाही। पुढे परीक्षा अर्ज सादर करण्याबाबतच्या इतर सर्व सूचना दिनांक
10 मार्च 2025 रोजीच्या सूचनापत्रकाप्रमाणेच लागू राहतील याची नोंद घ्यावी. आपल्या चॅनलवर सुद्धा आपण 10 मार्च 2025चा व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी. त्या व्हिडिओमध्ये इतर काही आवश्यक सूचना असतील तर ते तुम्ही ते व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता किंवा स्वतः ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा बघू शकता. हा व्हिडिओ जे कोणते आपले मित्र मैत्रिणी नातेवाईक ज्यांनी कोणी जुन्या परीक्षेमध्ये फेल झालेले असतील ते कधीही फेल झालेले असो अनेक ध्यानात ठेवायचं आहे. तुम्ही फर्स्ट इयरचे आता तुमचं सध्या थर्ड इयर चालू असेल, तुमचे फर्स्ट इयरचे पेपर राहिले असतील, सेकंड इयरचे काही पेपर राहिले असतील, ते कोणत्याही परीक्षेच्या अगोदरचे राहिलेले पेपर तुम्हाला ह्या फॉर्म भरून ह्या परीक्षेमध्ये काढता येतील. ठीक आहे. फर्स्ट इयरचेच भराव, सेकंड इयरचेच भराव असं काहीही नाही. कुठलेही पेपर राहिले असतील तुम्हाला तर ह्या परीक्षेला तुम्हाला बसता येते, परीक्षा फीस भरता येते. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.